राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी रुपेश दरक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. आज पुन्हा एकदा वादग्रस्त भूसंपादन विधेयक चर्चेला येणार. 2 पोस्ट मास्तरांना लाच घेताना रंगेहात पकडले. बँक बुडवे आरोपावर जनतेकडून प्रतिक्रिया. तळणी हल्लेखोरांना 10 मे पर्यंत पोलीस कोठडी. सौभद्र मंगल कार्यालयातील 2 चोरट्यांना पोलीस कोठडी. आता बातमीपत्र विस्ताराने. वादग्रस्त भूसंपादन विधेयक आज लोकसभेत मांडण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. राज्यसभेत सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही लोकसभेमध्ये मात्र हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर झाले होते, मात्र राज्यसभेत त्याला मंजुरी मिळू शकली नव्हती. विरोधकांच्या तीव्र टीकेमुळे या विधेयकात काही बदल करून 20 एप्रिल रोजी पुन्हा लोकसभेत आणि 23 एप्रिल रोजी राज्यसभेत मांडण्यात आले. हे विधेयक याच सत्रात मंजूर करून घेण्याची सरकारची योजना आहे. यासाठी सरकारने लोकसभेचे अधिवेशन आणखी 3 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय काल घेतला होता. त्यानुसार आता राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज 13 मे रोजी समाप्त होईल. भूसंपादन विधेयक समंत करण्याचा निकाराचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे पुढील आठवड्यात वस्तू व सेवा कर विषयक विधेयकासाठीही जीएसटी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या विधेयकासाठी तृणमूल काँग्रेस आणि बीजू जनता दलाने भाजपाला साथ दिल्याने सरकारला बळ मिळाले आहे. सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज भोकर तालुक्यात 2 पोस्ट मास्तरांना लाच घेताना पकडले असून त्यांच्या घराची झाडाझडती घेण्याचे काम सुरू आहे. नागपूर येथील सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक एका तवेरा गाडीतून आले होते. त्यांनी नांदेड किनवट राज्य रस्त्यावरील एका धाब्यावर बसलेल्या भोकर येथील पोस्ट मास्तर सुरेश टोपाजी सिंगेवार व ग्रामीण भागातील पोस्ट मास्तर ओमप्रकाश गंगाधर स्वामी या दोघांना जवळपास 7,000ची लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली. या दोघांना चौकशीसाठी सीबीआयने नांदेडला आणले असले तरी त्यांच्या घरांची झाडाझडती घेतली जात आहे. या प्रकरणाची कार्यवाही 8 मे शुक्रवारी न्यायालयात सादर केली जाणार आहे. या दोघांनी कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून कामासाठी एका कर्मचाऱ्याकडून लाच घेतली असल्याचे सांगितले जात आहे, परंतु लाच कशासाठी घेतली याची अनधिकृत माहिती मिळू शकली नाही. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारात विरोधकांनी बँक बुडवे म्हणून वल्गना केली. मात्र त्यांनी आमची कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी सुजाण मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला, बहुमत आमच्या पदरात टाकले. आम्हाला बँक बुडवे म्हणणाऱ्यांना ही खरी चपराक असल्याचे भास्करराव पाटील खदगावकर यांनी निवडणूक निकालानंतर त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की सध्या जिल्ह्यात धनशक्तीचे राजकारण सुरू असून आजचा निकाल म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे. विरोधी नेत्यांनी स्वतःला या निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे दाखवून रसाद पुरवलीचा आरोप त्यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर लावला. या पत्रकार परिषदेला माजी आमदार बापूसाहेब गोरटेकर, किशनराव राठोड, डॉक्टर सुनील कदम, हरिहरराव भोसीकर, लक्ष्मण ठक्करवाड, राजेश कुंटुरकर, दिलीप कंदकुर्ते, डॉक्टर शोभा वाघमारे, अरुंधती पुरंदरे, प्रवीण साले आदींची उपस्थिती होती. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. आपण एकत्र नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र. अवीट गोडीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. तळणी गावात लग्नाच्या वरातीवर हल्ला करणाऱ्या 7 जणांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनोज चव्हाण यांनी 10 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणात सहभागी एका विधी संघर्षग्रस्त बालकाला न्यायालयाने आपल्या कोठडीत पाठवले आहे. 6 मे रोजी रात्री 7:30 वाजता संभाजी केरबाजी सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कुटुंबाची लग्नाची वरात गाजत जात असताना गावातील एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात 8 जणांना मार लागला आहे. पोलीस उपअधीक्षक मधुकर औटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करून गावातील प्रकरण हाताळले आणि विनोद संजय सूर्यवंशी, व्यंकटी मुंजाजी सूर्यवंशी, अनिल अशोक सूर्यवंशी, बालाजी प्रकाश सूर्यवंशी, संभाजी सीताराम सूर्यवंशी, माधव शेषराव पांचाळ, भास्कर शिवाजी सूर्यवंशी यांच्यासोबत एका विधी संघर्षग्रस्त बालकाला पकडले. हल्ला करणाऱ्या टोळक्यात आणखीन लोक होते. या सर्वांविरुद्ध लिंबगाव पोलिसांनी अनुसूचित जमाती अत्याचार कायद्यासह गुन्हा दाखल केला. काल या सर्वांना न्यायालयात हजर करून पुढील तपासणीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश चव्हाण यांनी 7 लोकांना 10 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. एक विधी संघर्षग्रस्त बालकाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. शहरातील सौभद्र मंगल कार्यालयाजवळ 2 जणांनी दोघांकडून 31,500 रुपये लुटण्याचा प्रकार भर दुपारी घडला. या दोन्ही चोरट्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी के.एस. सूर्यवंशी यांनी 8 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. भगवान नारायण पवार, वय 42, राहणारा पुणेगाव, तालुका नांदेड, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 मे रोजी भर दुपारी 1 वाजता अत्यंत गजबजलेला रस्ता असलेल्या सौभद्र मंगल कार्यालयाजवळ लग्न समारंभात असताना त्यास गोपाळ बालाजी बर्डे, वय 19, राहणारा भावसार चौक आणि प्रदीप खंडू आडाव, वय 19 या दोघांनी त्यांच्या पॅन्टच्या मागील खिशातून 17,000 रुपये काढून घेतले. तसेच दीपक बावस्कर यांच्या खिशातून 14,500 रुपये चोरले. भाग्यनगर पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना पकडून आज न्यायालयात हजर केले असताना न्यायाधीश सूर्यवंशी यांनी 1 दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. पालकमंत्री दिवाकर रावते यांचा आज नांदेड दौरा. बँक बचत खातेदारांना अपघात विमा संरक्षण. सलमानच्या जामिनावर दावे प्रतिदावे सुरू. नांदेड डिव्हिजनला वगळून दक्षिण मध्य रेल्वेची गाडी सुसाट, रेल्वे विभागाचा अन्याय. शेवटी पुन्हा हेडलाईन. आज पुन्हा एकदा वादग्रस्त भूसंपादन विधेयक चर्चेला येणार. 2 पोस्ट मास्तरांना लाच घेताना रंगेहात पकडले. बँक बुडवे आरोपावर जनतेकडून प्रतिक्रिया. तळणी हल्लेखोरांना 10 मे पर्यंत पोलीस कोठडी. सौभद्र मंगल कार्यालयातील 2 चोरट्यांना पोलीस कोठडी. आणि याबरोबरच नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.